स्वामी समर्थ. सगळ्यांनाच आनंद मिळवायचा असतो, कसा मिळवायचा हे मात्र कुणालाच कळत नाही. मग स्वामी म्हणतात की तुम्ही धर्माचं पालन करा, साधना, संत सहवास, सुखाचा त्याग, शक्तीचा अपव्यय टाळा, प्रेमरूप व्हा, अहंभाव नष्ट करा. खऱ्या सुखाची हीच मर्यादा असते. जे अमर्याद आणि अनंत आहे तेच खऱ्या सुखाचे म्हणजेच आनंदाचे उत्पत्ती स्थान आहे. सतत टिकणारा आनंद देते ते आणि दुःखापासून आपली नित्याची सुटका करते, नेहमीची सुटका करते. आणि आपण अशाश्वत गोष्टींपासून जो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो, अशाश्वत गोष्टी मर्यादित किंवा परिवर्तनशील असल्यामुळे त्या गोष्टीमध्ये निरंतर टिकणारे असे सुख नसते. आपल्यातील शाश्वताला किंवा चिरंतन तत्वाला जाणून न घेताच आपण अनेक अनित्य गोष्टींपासून सुखशांती मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा उपयोग मात्र होत नाही. आपला आनंद आपल्यामध्येच आहे, त्यामुळे दुसरा आपल्याला आनंद देईल अशी अपेक्षा करू नका, असं स्वामी सांगतात. आपण आपल्या जीवनाचे सुशाश्वत मूल्य जाणले तर अशाश्वत गोष्टींपासून आपल्याला आनंद प्राप्त